गोदावरीचं विस्तीर्ण पात्र. तिच्या किनारी निशिकांत देशमुख बसलेला असतो. सगळ्यांवर राग काढणे हा त्याचा स्वभावाचा भागच झालेला असतो. रेंटवर दिलेल्या दुकानाचं भाडं गोळा करून तो घरी जातो. वडिलोपार्जित घरात त्याचे आई वडील, आजोबा, बायको, मुलगी सरिता असा परिवार असतो. घरी आल्यावर आजोबा त्याला विचारतात, मारुतीच्या पायाला पाणी लागलं? आजोबांच्या तोंडात नेहमी हे एकच वाक्य असतं, माणसांची चौकशी कधीतरी करा आजोबा. एवढं बोलून तो बाजूला होतो. भाड्याचा हिशोब आईला देऊन टाकतो. वडील जसे घरात येतात तसा तो घरातून बाहेर पडतो. तो स्वतः एकटाच एका खोलीवर राहत असतो. जवळचा म्हटला तर कासव हा एकच मित्र त्याला असतो. अनाथ असलेला कासव चहाची टपरी चालवायचा. कासव त्याला समजावतो, असं एकटं राहू नकोस, घरच्यांना थोडा वेळ दे. आई नेहमी म्हणते, कपडे कितीही बदलले तरी माणूस तोच राहतो. निशी रागाने तिथून निघून जातो. रात्री गौतमी त्याला कॉल करते. दुपारी 12 वाजता त्यांना मार्केटला सरिताच्या युनिफॉर्मच्या खरेदीसाठी बोलावते. निशीला तिथे जायचं नसतं म्हणून तो त्या दोघींना तिथे एकटंच जायला सांगतो. गौतमी रागाने फोन ठेवून देते. सरिता शाळेसाठी तयार होऊन वरच्या मजल्यावर जाते. ती खोली निशीने बंद करून ठेवलेली असते. गौतमी हाक मारून तिला शाळेत पाठवते. निशी गोतेकर नावाच्या भाडेकरूकडे भाडं मागण्यासाठी जातो. गोतेकर भाडं द्यायला नकार देतो. पुरामुळे धंदा होत नसल्याचं सांगतो. तेवढ्या महिन्याचं भाडं तू घेऊ नकोस असं सांगतो. पण निशी त्याला विचारतो, गणपती गौरीत जास्त धंदा झाला की त्याचं दुप्पट भाडं तू देतोस? भांडण जास्तच विकोपाला जातं. निशी त्याला मागचा दिवा बंद करायला सांगतो. गोतेकर तो दिवा बंद करतो. तसं निशी त्याला सांगतो, एक दिवस तूही असाच ऑफ होशील. निशीचा पारा चढलेला असतो. तो सलून मध्ये जाऊन हेड मसाज करून घेतो. पण याचा काहीच परिणाम होत नाही. डोकं अजूनही दुखत असतं म्हणून तो डोळे चेक करायला जातो. याचाही उपयोग होत नाही. याचं कारण डॉक्टरच तुला सांगू शकतील असं डोळे चेक करणारा त्याला सांगतो. निशी टेस्ट करून घेतो. सगळे रिपोर्ट त्याच्या हातात येतात. निशीला रिपोर्ट पाहून धक्का बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी निशी केके कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. बिल्डर कमलाकर त्याला प्लॅन देतो. वाचून घ्या मग बोलू निवांत असेही सांगतो. घरी येऊन ही गोष्ट निशी आईला सांगतो. इतके वर्षांचे असलेले संबंध गाळे रिकामी करून जा असं त्यांना कसं सांगायचं असा प्रश्न आईला पडलेला असतो. निशीला आता भाडं मागायला जायचा कंटाळा आलेला असतो. यातून त्याला बाहेर पडायचं असतं. घरच्यांच्या सांगण्यानुसार निशी पुण्याला गेला नाही. लग्न कर म्हटलं, लग्न केलं. वडिलांनी लायब्ररीमध्ये नोकरी धरली. भाडं गोळा करायचं काम त्याच्याच वर आलं. तेव्हा हे सगळे निर्णय जबरदस्ती लादले गेल्याचं निशीचं म्हणणं असतं. तरीही तो गप्प राहिलेला असतो. प्लॅन बघून आई सांगते, या प्लॅन नुसार बऱ्याचशा लोकांना तर नदी दिसणारही नाही. आलेल्या संधीचं सोनं करायचं एवढंच निशीचं म्हणणं असतं. सणावाराला नदी, विसर्जनाला नदी, नदीकाठीच अंतिम संस्कार, धुळीभांडीही नदीवर, सगळं या गोदाकाठीच होतं. नदी राहिलीये कुठे? गाळ उरलाय नुसता गाळ. एवढं बोलून दिलंय ते वाचा असं सांगून निशी तिथून बाहेर पडतो. रात्री गौतमी निशीला भेटते. निशी आपले रिपोर्ट तिला दाखवतो. त्याला ब्रेन ट्यूमर झालेला तिला कळतं. त्याच्याकडे आता फक्त 2च महिने असल्याचं तो सांगतो. गौतमी हादरलेली असते. तरीही सगळ्यांबरोबर राहण्याचा आग्रह ती निशीला करते. दुसऱ्या दिवशी हे रिपोर्ट गौतमी आईला दाखवते. वडील काहीच न बोलता बाहेर पडतात. निशी गोदाकाठी येतो. एक माणूस नदीत डुबकी मारत तेच पाणी पित असतो. निशी त्याला पाणी घाण झालंय म्हणून अडवतो. तो माणूस निशीला सांगतो, नदी आई आहे, ही गोदामही आहे बाबू. ती कधीच घाण नसते. जे तिला घाण करतात, तिला खराब करतात त्यांच्यावर तू रागव, पण ज्यांची तिच्यावर आस्था आहे त्यांच्यावर राग काढू नकोस. निशी तिथून कासवला जाऊन भेटतो. तेव्हा समोरच्या तीरावर एक फुगेवाला दिसतो. कासव निशीला सांगतो, त्याचा मुलगा मागच्या वर्षी पुरात वाहून गेला. त्यालाच शोधायला हा इथे दरवेळी फेऱ्या मारत असतो. निशीला भेटून आई त्याचे रिपोर्ट तिच्या मैत्रिणीच्या डॉक्टर मुलीला न्यू जर्सीला पाठवायचं सांगते. निशीला हे मान्य नसतं. दुखणं असं अंगावर काढू नये निशीची आई निशीला समजावते. सरिता बरोबर वेळ घालवल्यावर आबांशी तो बोलत बसतो. नातीने सांगितलेली परंपरा आबांना सांगतो. आबांचा हे ऐकता ऐकताच मृत्यू झालेला असतो. स्मशानात तोच फुगेवाला निशीच्या गळ्यात पडून खूप रडतो. कासव निशीला आंघोळ करून रात्री घरी जेवायला जा असे सांगतो. पण त्याला नकार देतात. कासव त्याला म्हणतो, याच पिंडावरचे कावळे हकलवत मी 4 वर्षाचा असल्यापासून हे अन्न खातोय. अन्नाचा आदर करायला शिक. दुसऱ्या दिवशी अस्थी आणायला गेल्यावर तिथे कार्तिक त्याला भेटतो. बँगलोरहून आलेल्या कार्तिकला यायला उशीर झालेला असतो. कार्तिकच्या वडिलांनी निशीच्या आजोबांकडून जागा भाड्याने घेतलेली असते. पण पुरात सगळा माल वाहून गेलेला असतो. दुकानातला गाळ काढण्यासाठी नारू आजोबांनी कार्तिकच्या वडिलांना बरीच मदत केलेली असते. पुराचं सत्र चालूच राहिल्यामुळे कार्तिकच्या वडिलांनी सुसाईड केलेलं असतं. तेव्हापासून कार्तिकच्या शिक्षणाची जबाबदारी निशीच्या आजोबांनी घेतल्याचं निशीला समजतं. ते नेहमी सांगायचे, हनुमानाच्या खांद्यापर्यंत पाणी आलं की सगळी बांधाबांध करायला घ्यायची. कार्तिकच्या वडिलांनी त्यांचं म्हणणं कधी ऐकलंच नाही. मग सगळं संपून गेलं. निशी कासवला भेटून स्वतःचे अंतविधी त्यालाच करायला सांगतो. कासव या गोष्टीला तयार नसतो. कासव तू कर.
पण निशी त्याला शपथ घालतो. शपथ दिल्यामुळे कासव विधी करायला सुरुवात करतो. निशी गौतमी बरोबर बसून तिला सगळी अकाउंट दाखवून टाकतो. निशीची आई वडिलांना समजावते आता तरी त्यांनी निशीशी बोललं पाहिजे. वडील मुलाबरोबर बोलतात. न बोलता निशीने सगळ्या जबाबदाऱ्या पेललेल्या असतात. त्यावेळी रेंट गोळा करायचा नाही हे जर सांगितलं असतं तर त्याच्या जागी दुसऱ्या पर्यायांचा विचार केला असता. वडील सांगतात, पण तुझ्यासमोर काहीच नव्हतं म्हणून तू हे करत गेलास. आबांची खरी परंपरा तू जपलीस. त्यावर निशी म्हणतो, आबांनी लोकांचा विचार केला, मी नाही केला. मी फक्त सगळ्यांवर चिडचिड केली, त्या गोदावरीवर सुद्धा. वडील सांगतात, गोदावरी आपल्या नसानसातून वाहते, तुला हे कधी कळलंच नाही. निशी धावत सरिताकडे येतो. वरची खोली उघडल्याचं तो तिला सांगतो. वडील मायेनं निशीच्या खांद्यावर हात ठेवतात. दिवाळीत निशी घाटावर जाऊन दिवा लावतो. निशीचे सगळे गैरसमज दूर झालेले असतात. जे आपल्या हातात आहे त्याचं मूल्य जास्त आहे हे त्याला पटलेलं असतं. चिडचिड करणारा निशी आता शांत झालेला असतो आणि हा चित्रपट संपतो.